नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BSc भाग 2च्या सेमिस्टर 4मध्ये आपल्याला जो पेपर नंबर 7 शिकायचा आहे त्या पेपर नंबर 7चं नाव आहे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन्स सेकंड. आता प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फर्स्ट आपण सेमिस्टर 3मध्ये शिकलेलो आहे. त्यामध्ये आपण काही डिस्क्रीट डिस्ट्रीब्युशन शिकलो आणि कंटिन्युअस प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन बद्दल थोडीशी माहिती घेतलेली आहे. आता जी आपण सेमिस्टर 3मध्ये डिस्क्रीट डिस्ट्रीब्युशन शिकलो किंवा त्याच्या अगोदर BSc भाग 1मध्ये आपण काही डिस्ट्रीब्युशन शिकलो, तर BSc भाग 1मध्ये जी आपण डिस्क्रीट डिस्ट्रीब्युशन शिकलो ती जी डिस्क्रीट डिस्ट्रीब्युशन्स होती ती डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल आणि त्याचा जो सॅम्पल स्पेस होता तो सॅम्पल स्पेस हा फायनाईट सॅम्पल स्पेस होता आणि फायनाईट सॅम्पल स्पेसवरती आधारित असणारी डिस्क्रीट डिस्ट्रीब्युशन्स आपण शिकलो. BSc भाग 2च्या सेमिस्टर 3मध्ये आपण जी डिस्ट्रीब्युशन शिकलेलो म्हणजे पायथॉन डिस्ट्रीब्युशन, त्यानंतर जॉमेट्रिक डिस्ट्रीब्युशन आणि निगेटिव्ह बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, ही डिस्ट्रीब्युशन जी होती ती डिस्क्रीट होती, परंतु त्याचा सॅम्पल स्पेस जो होता तो काउंटेबली इनफायनाईट सॅम्पल स्पेस होता आणि त्या काउंटेबली इनफायनाईट सॅम्पल स्पेसवरती डिफाईन केलेला रँडम व्हेरिएबल जो असतो त्या रँडम व्हेरिएबलसाठीची ती डिस्क्रीट डिस्ट्रीब्युशन्स होती. आता या पेपरमध्ये आपल्याला कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल शिकायचे आहेत, कंटिन्युअस युनिव्हेरिएट रँडम व्हेरिएबल्स, आणि त्याच्यावरती आधारित असणारी आपण डिस्ट्रीब्युशन शिकणार आहोत. कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल किंवा कंटिन्युअस युनिव्हेरिएट रँडम व्हेरिएबल हे आपण मागच्या सेमिस्टरमध्ये पाहिलेलं आहे. आता त्यावरती आधारित असणारी डिस्ट्रीब्युशन्स आपल्याला या सेमिस्टरमध्ये बघायची आहेत, या पेपरमध्ये आपल्याला पाहायची आहेत. मग या पेपरचा असणारा सिलेबस या सेमिस्टरसाठी आपल्याला कोणकोणता आहे, तर युनिट 1मध्ये आपल्याला जी डिस्ट्रीब्युशन्स शिकायची आहेत त्यात पहिलं आपल्याला युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन शिकायचे, कंटिन्युअस युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन. त्यानंतर आपल्याला ज्या डिस्ट्रीब्युशनची माहिती घ्यायची आहे त्याचं नाव आहे एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्युशन. त्यानंतर जे डिस्ट्रीब्युशन आहे त्याला गॅमा डिस्ट्रीब्युशन नाव आहे आणि बीटा डिस्ट्रीब्युशन्स. आता ह्या सेमिस्टरमध्ये आपल्याला गॅमा आणि बीटा डिस्ट्रीब्युशन्स अभ्यासण्यासाठी नाही आहेत, म्हणजे पूर्वीच्या सिलेबसमध्ये ती होती, परंतु आत्ता ह्या कोविड सिच्युएशनच्या काळात ही गॅमा डिस्ट्रीब्युशन आणि बीटा डिस्ट्रीब्युशन्स ही अभ्यासक्रमासाठी नाही आहेत. त्यानंतर युनिट 2मध्ये आपल्याला जी डिस्ट्रीब्युशन्स बघायचे आहेत त्यामध्ये जे डिस्ट्रीब्युशन आहे ते नॉर्मल डिस्ट्रीब्युशन आणि काही एक्झॅक्ट सॅम्पलिंग डिस्ट्रीब्युशन्स आहेत. एक्झॅक्ट सॅम्पलिंग डिस्ट्रीब्युशनमध्ये काय स्क्वेअर डिस्ट्रीब्युशन, त्यानंतर स्टुडंट्स टी डिस्ट्रीब्युशन आणि स्नेडेकर्स एफ डिस्ट्रीब्युशन. आता ही एक्झॅक्ट सॅम्पलिंग डिस्ट्रीब्युशन जी आहेत ती डिस्ट्रीब्युशन्स तुमच्या पेपर नंबर 8मध्ये जे टेस्टिंग ऑफ हायपोथेसिस आहेत त्या टेस्टिंग ऑफ हायपोथेसिससाठी उपयोगी पडतात. म्हणजे त्यामधील पेपरमधल्या बऱ्याचशा अशा काही टेस्ट आहेत ज्या टी डिस्ट्रीब्युशनवरती, काय स्क्वेअर डिस्ट्रीब्युशनवरती आणि एफ डिस्ट्रीब्युशनवरती आधारित असणाऱ्या टेस्ट्स आहेत. म्हणजे ह्या एक्झॅक्ट सॅम्पलिंग डिस्ट्रीब्युशनचा उपयोग टेस्टिंग ऑफ हायपोथेसिसमध्ये सुद्धा होतो. मग आता आपल्याला प्रथम यातलं युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन बघायचं आहे. आता युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशनमध्ये आपल्याला कोणकोणता पार्ट बघायचा आहे, तर युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन बघत असताना आपल्याला युनिफॉर्म
डिस्ट्रीब्युशनची डेफिनेशन काय आहे, कोणत्या रँडम व्हेरिएबल युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन फॉलो करते आपण असं म्हणणार, त्याची डेफिनेशन. त्यानंतर युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशनचा मीन काय असतो, त्याचा व्हेरियन्स कसा काढायचा, त्याचं क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन काय आहे, त्यानंतर मोमेंट जनरेटिंग फंक्शन कसं काढायचं, त्याचे मोमेंट्स कसे काढायचे हे आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर समजा एक्स हे रँडम व्हेरिएबल युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन फॉलो करत असेल तर मग वी हॅव टू फाइंड द डिस्ट्रीब्युशन ऑफ एक्स मायनस ए डिवायडेड बाय बी मायनस ए. याचं आपल्याला डिस्ट्रीब्युशन काय येते ते बघायचं आहे. त्यानंतर सेकंड बी मायनस एक्स अपॉन बी मायनस ए याचं डिस्ट्रीब्युशन काय येते ते बघायचं आहे. त्यानंतर y इज इक्वल टू कॅपिटल एफ ऑफ एक्स वेअर एफ ऑफ एक्स इज अ CD एफ ऑफ एनी कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल. म्हणजे कुठल्याही रँडम व्हेरिएबलच्या क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शनचं डिस्ट्रीब्युशन काय असतं ते आपल्याला यामध्ये बघायचं आहे, या युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशनमध्ये बघत असताना. आता मग आपण पहिल्यांदा युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन कुणाला म्हणायचं ते सर्वप्रथम बघूयात. Among several continuous probability distributions, uniform probability distribution is the simplest probability distribution. जेवढी काय आहेत आपली कंटिन्युअस probability distribution त्या सगळ्यांपैकी एक जे सिंपल आहे ते म्हणजे तुमचं युनिफॉर्म probability distribution, त्याला आपण कंटिन्युअस युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन असं म्हणतो. आता ह्या डिस्ट्रीब्युशनमध्ये तुमच्या रँडम व्हेरिएबलची जी काही रेंज असेल त्या सगळ्या रेंजमध्ये तुमची जी प्रॉबिलिटी असते ती प्रॉबिलिटी म्हणजे कुठल्याही इंटरवलमध्ये एखादा पॉईंट फॉल होण्याची प्रॉबिलिटी जी असते ती थ्रूआउट इंटरवल काय असते, सेम असते, कॉन्स्टंट असते. त्यामुळंच ह्याला युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन असं नाव दिलेलं आहे. युनिफॉर्म हे इक्वली डिस्ट्रीब्युटेड अशा अर्थानं ते इक्वली काय डिस्ट्रीब्युशन आहे त्याचं तर प्रॉबिलिटी सगळ्यांची इक्वल. जसं आपल्या डिस्क्रीट प्रॉबिलिटी डिस्ट्रीब्युशनमध्ये डिस्क्रीट युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन जसं आहे तसंच कंटिन्युअस सिनियरिओमध्ये हे कंटिन्युअस युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन आहे. आता त्याची डेफिनेशन काय आहे तर समजा एक्स हे रँडम व्हेरिएबल कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल आहे, त्याला ते रँडम व्हेरिएबल युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन फॉलो करते असं आपण कधी म्हणणार, ओव्हर द इंटरवल क्लोज्ड इंटरवल ए टू बी. म्हणजे ह्या दरम्यान ते युनिफॉर्म आहे, त्याची प्रॉबिलिटी कॉन्स्टंट आहे असं आपण कधी म्हणणार तर इफ इट्स प्रॉबिलिटी डेन्सिटी फंक्शन PDF इज गिवन बाय एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 1 upon b minus a, where x lies between a to b and a is a strictly less than b. म्हणजे तुमचा x न a to b ह्या दरम्यानच्या इंटरवलमध्ये लाय होण्याची प्रोबॅबिलिटी जर त्या इंटरवलच्या लेंथच्या रेसिप्रोकल एवढी असेल तर आपण काय म्हणणार, दॅट रँडम व्हेरिएबल एक्स फॉलोज अ कंटिन्युअस युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन. आणि या इंटरवल व्यतिरिक्त म्हणजे ए टू बी या इंटरवल व्यतिरिक्त तुमचा एक्स जर कुठं फॉल होत असेल तर त्याची प्रॉबिलिटी 0 आहे. म्हणजे त्या इंटरवल व्यतिरिक्त जर कुठं तुमचा एक्स येत असेल तर त्याची प्रॉबिलिटी किती आहे, 0 आहे. वेअर ए अँड बी आर दी पॅरामीटर्स ऑफ द डिस्ट्रीब्युशन. आता आहे ए आणि बी ह्याला आपण त्या डिस्ट्रीब्युशनचे पॅरामीटर म्हणतात. यातला आता ए जो आहे त्याला आपण लोकेशन पॅरामीटर म्हणतो आणि बी मायनस ए जो आहे तो त्याला स्केल पॅरामीटर असं म्हणतो. ए हा लोकेशन पॅरामीटर का तर ए मध्ये काही तुम्ही चेंज केला तर तुमचं जे PDFचा ग्राफ असतो तो फक्त काय होतं त्याचं ओरिजिन बदलतो, शिफ्ट तो
अलीकडे पलीकडे सरकू शकतो. आणि बी मायनस ए हे जर बदललं तर मात्र तुमच्या त्या ग्राफचा आकार बदलू शकतो, स्ट्रेच होऊ शकतो किंवा त्याची हे स्केल बदलतं त्याचं, त्यामुळे तो स्ट्रेच होऊ शकतो. अशा पद्धतीनं त्यामध्ये चेंजेस होऊ शकतात. आता हे सिम्बॉलिकली ते नोटेशन कसं वापरतात तर एक्स फॉलोज युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ओव्हर क्लोज्ड इंटरवल ए टू बी. आता याचं जे स्केच आहे ते स्केच ऑफ PDF आपण बघूया. ते स्केच कसं आहे तर बघा, हे ए टू बी इंटरवल एक्स ॲक्सिसवरती दाखवली आहे. ते ओव्हर दॅट ए टू बी युअर प्रोबॅबिलिटी इज अ कॉन्स्टंट. म्हणजे कुठंही ती प्रोबॅबिलिटी बदलताना अशी दिसत नाही. कंटिन्युअसली इट इज अ गोइंग फ्रॉम ए टू बी विथ द व्हॅल्यू 1/b मायनस ए. म्हणजे 1/b मायनस ए ही जी प्रोबॅबिलिटी आहे त्याची ती कंटिन्युअसली ए पासून बी पर्यंतच्या प्रत्येक व्हॅल्यूसाठी राहते, सिन्स इट इज अ कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल. मग आता समजा आपण कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल जे डिफाईन केलं होतं ते ए टू बी या इंटरवलसाठी डिफाईन केलं होतं. समजा ती इंटरवल आपण बदलली, ती काही घेऊ शकतो. ए ही व्हॅल्यू काही घेऊ शकतो, बी ही व्हॅल्यू काही घेऊ शकतो. ए अँड बी आर बिलॉंग्स टू आर. सो समजा आपण एक्स फॉलोज युनिफॉर्म कंटिन्युअस युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन मायनस ए टू ए वेअर ए बिलॉंग्स टू आर. तर त्याचं जे PDF असणार आहे ते काय असेल तर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 1/2a वेअर एक्स लाईज बिटवीन मायनस ए टू ए. आता 2a इथं का आलं तर आपलं जे कंटिन्युअस युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशनचं PDF होतं काय होतं 1/b मायनस ए. तर इथं b ची व्हॅल्यू जी आहे ती a आहे आणि a ची व्हॅल्यू आहे ती -a आहे. त्यामुळं त्या व्हॅल्यू तिथं पुट केल्या आणि सॉल्व केलं तर आपल्याला 1/2a मिळणार आहे. तसंच सिमिलरली काय एक्स फॉलोज युनिफॉर्म 0 1 देन एफ ऑफ एक्स विल बी 1 वेअर एक्स लाईज बिटवीन 0 अँड 1 इज इक्वल टू 0 अदरवाईज. म्हणजे इथं a ची व्हॅल्यू 0 दिली आणि b ची व्हॅल्यू 1 दिली. त्यामुळे 1/b मायनस ए केलं तर 1 मायनस 0 1/1 मायनस 0 आणि दॅट इज इक्वल टू 1. सो इथं आपल्या युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशनमधल्या ए च्या व्हॅल्यूज फक्त बदलून ए आणि बी च्या व्हॅल्यूज बदलून तुम्हाला काय PDF मिळत आहेत ते आपण इथं बघू शकतो. त्या पद्धतीने त्याचं PDF आपल्याला मिळणार आहे. मग आता नेक्स्ट आपल्याला ह्या युनिफॉर्म कंटिन्युअस युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशनचा मीन कसा काढतात ते बघायचं आहे. आता आपण कंटिन्युअस युनिव्हेरिएट डिस्ट्रीब्युशन मागच्या सेमिस्टरमध्ये बघत असताना काय पाहिलंय तर कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल एखादा असेल तर त्याचा मीन कसा काढतात, त्याचा फॉर्म्युला काय हे आपण जाणून घेतलेला आहे. आता इथं काय आहे तर इथं एक्स फॉलोज युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन कंटिन्युअस युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ओव्हर क्लोज्ड इंटरवल ए टू बी. आपल्याला एक माहिती आहे, काय माहिती आहे तर मीन इज इक्वल टू एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स. आणि एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स in the continuous random variable or continuous probability distributions is nothing but integration over whole range. आता इथं जी रेंज दिलेली आहे आपल्या रँडम व्हेरिएबलसाठी ती रेंज काय आहे तर a to b आहे. म्हणून इंटिग्रेशन ओव्हर a to b x fx dx हा फॉर्म्युला आहे आपल्या एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्सचा. मग आता आपण इथं काय केलं तर fx जे आहे त्या fxच्या ठिकाणी f ऑफ x म्हणजे PDF ऑफ युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन, त्या PDFची व्हॅल्यू आपण इथं पुट केली. काय व्हॅल्यू पुट केली 1/b मायनस ए ही व्हॅल्यू आपण पुट केली. सो वी हॅव गॉट द व्हॅल्यू इंटिग्रेशन ओव्हर a to b x into 1/b मायनस ए dx. आता 1/b मायनस ए जे आहे आपलं
ते 1/b - a कॉन्स्टंट आहे, ते इंटिग्रेशनच्या बाहेर आलं. इंटिग्रेशनमध्ये आपल्याला काय मिळेल, इंटिग्रेशन ओव्हर a to b x dx. आता ते इंटिग्रेशन आपण सॉल्व केलं तर आपल्याला काय मिळेल, x²/2 वेअर द लिमिट्स ऑफ इंटिग्रेशन आर a to b. हे लिमिट आपण पुट केले तर हे लिमिट पुट केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, तर 1/b - a इंटू b² - a². आता b² - a² जे आहे ते स्प्लिटअप कसं होणार, तर b - a इंटू b + a. तर लिहिलं आहे मी इथं b + a इंटू b - a, हे त्याचं एक्सपान्शन आहे. आता यातून b - a डिनॉमिनेटरचा आणि न्यूमरेटरचा b - a कॅन्सल होईल आणि आपल्याला b + a / 2 दॅट इज नथिंग बट a + b / 2 असं आपल्याला मिळेल. म्हणजे मीन ऑफ कंटिन्युअस युनिफॉर्म डिस्ट्रीब्यूशन इज नथिंग बट a + b / 2. म्हणजे तुम्हाला एखादं रँडम व्हेरिएबल दिलं, समजा x फॉलोज कंटिन्युअस युनिफॉर्म डिस्ट्रीब्यूशन विथ a = 2 आणि b = 5 असं दिलं तर त्याचा मीन काय येणार, 2 + 5 / 2. 2 + 5 दॅट इज नथिंग बट 7. 7 / 2 दॅट इज = 3.5 असं त्याचा आन्सर येईल, जरी तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये असं डायरेक्ट विचारलं तर. आता नेक्स्ट आपल्याला जे कॅल्क्युलेट करायचं आहे तो म्हणजे व्हेरियन्स ऑफ कंटिन्युअस युनिफॉर्म रँडम व्हेरिएबल. आता इथं आपल्याला माहिती आहे की x फॉलोज युनिफॉर्म ओव्हर क्लोज्ड इंटरवल a to b. अजून आपल्याला काय माहिती आहे, तर व्हेरियन्स कसा काढतात, तर व्हेरियन्स इज इक्वल टू एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ x² मायनस स्क्वेअर ऑफ एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ x. आता एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ x आपण काढलेली आहे a + b / 2. आता आपल्याला या व्हेरियन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ x² काढावी लागेल. आता एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ x² आपण काढत असताना त्याचा फॉर्म्युला जो आहे तो आपण इथं वापरणार. एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ x² इज इक्वल टू इंटिग्रेशन ओव्हर होल रेंज. इथं या युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशनची सगळी रेंज जी आहे टोटल ती काय, a to b आहे. सो इंटिग्रेशन ओव्हर a to b x² fx dx. fx म्हणजे pdf, ते आपण तिथं पुट केलं. नंतर नेक्स्ट लाईनला काय केलं, b - a हे जे pdf आहे ते कॉन्स्टंट आहे, त्यामध्ये एक्सचा कोणताच पार्ट येत नाही, त्यामुळे ते काय आलं, इंटिग्रेशनच्या बाहेर आलं. त्यामुळे आपल्याला काय मिळणार, 1/b - a इंटिग्रेशन ओव्हर a to b x² इंटू dx. मग ते इंटिग्रेशन आपण सॉल्व केलं तर आपल्याला काय मिळेल, 1/b - a x³ 3 विथ लिमिट a to b. आता ते लिमिट आपण पुट केले आणि सॉल्व केलं तर आपल्याला काय मिळेल, इंटिग्रेशन, तर 1/b - a इंटू b³ - a³ 3. आता त्याचं जे एक्सपान्शन आहे b³ - a³ ते आपल्याला काय मिळालं, इथं न्यूमरेटरला b - a एका ब्रॅकेटमध्ये, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a² + ab + b², खाली /3 तसंच. नेक्स्ट स्टेपला आपण काय केलं, जे डिनॉमिनेटरचं b - a आहे ते b - a न्यूमरेटरच्या b - a ला कॅन्सल होईल आणि आपल्याला एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ x² काय मिळेल, तर a² + ab + b² / 3 ही आपल्याला काय मिळाली, तर एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ x² मिळाली. आता ही एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ x² आपण काय करणार, व्हेरियन्सच्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करणार. आता व्हेरियन्सच्या फॉर्म्युल्यामध्ये आपण पुट केली तर आपल्याला काय मिळेल बघा, व्हेरियन्स इज इक्वल टू एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ x² मायनस स्क्वेअर ऑफ एक्सपेक्टेड व्हॅल्यू. आता फक्त जी एक्सपेक्टेड व्हॅल्यू आहे मीन ती आपल्याला माहिती आहे a + b / 2. सो या व्हॅल्यूज आपण तिथं पुट केल्या, a² + ab + b² / 3 मायनस a + b / 2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता तो ब्रॅकेटचा स्क्वेअर झाल्यानंतर काय होईल, a + b ब्रॅकेट स्क्वेअर / 4 होईल. आता हे आपण काय केलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊन सॉल्व करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला काय मिळेल बघा, 4 न
इकडच्या न्यूमरेटरला मल्टिप्लाय होईल 4a² प्लस 4ab प्लस 4b² मायनस, आता हे a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर जो आहे तो आधी एक्सपांड केला आणि नंतर त्याला 3नं मल्टिप्लाय केलं 3नं. आता a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर ह्याचं एक्सपान्शन काय येईल a² प्लस 2ab प्लस b² असं येईल आणि त्याला 3नं मल्टिप्लाय केल्यावर काय होईल आणि ते ब्रॅकेटच्या बाहेर आल्यानंतर मायनस साईन त्याला प्रत्येकाला जाईल. ते काय होईल 3a² मायनस 6ab मायनस 3b². आता हे आपण काय केलं सॉल्व केलं. यातले 4a² जो आहे मायनस 3a² त्यातनं एक a² राहील, त्यातून 4 प्लस 4ab मायनस 6ab आहे त्यातून मायनस 2ab राहील आणि 4b² मायनस 3b² त्यातून एक b² शिल्लक राहील म्हणजे a² मायनस 2ab प्लस b² असं मिळेल. त्याचंच आपण मॉडिफाईड लिहिलं तर काय होईल b² मायनस 2ab मायनस प्लस a². म्हणजेच हे कुणाचं एक्सपान्शन आहे तर b मायनस a ब्रॅकेट स्क्वेअर ह्याचं एक्सपान्शन आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल आपण काय लिहिलं b मायनस a ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 12. दिस इज द व्हेरियन्स ऑफ युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन, कंटिन्युअस युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन. म्हणजे तुम्हाला कुठलंही कंटिन्युअस युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशनची रेंज दिली तर त्याचा डायरेक्ट तुम्ही व्हेरियन्स काढू शकता. म्हणजे तुम्हाला सांगितलं की एक्स फॉलोज कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल ओव्हर रेंज 2 to 4 अशी दिली तर त्यामध्ये 2 हा तुमचा a झाला, 4 हा b झाला. तर मग काय करणार b च्या ठिकाणी b ची व्हॅल्यू लिहिणार 4, a च्या ठिकाणी a ची व्हॅल्यू लिहिणार 2. 4 मायनस 2 2 आणि 2 चा स्क्वेअर म्हणजे अगेन 4 आणि 4 डिवायडेड बाय 12 it will get 1/3. So 1/3 will be the variance. So तुम्ही मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये डायरेक्ट कॅल्क्युलेट करू शकता. तुम्हाला ए आणि बी कुठलाही दिलेला असताना त्या युनिफॉर्म जर ते समजा एक्स युनिफॉर्म कंटिन्युअस युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन फॉलो करत असेल तर त्याचा व्हेरियन्स असा डायरेक्टली काढू शकता प्रोव्हाइडेड दॅट ए आणि बी तुम्हाला दिलेला असेल तर. म्हणजे तुम्ही मीन आणि व्हेरियन्स या फॉर्म्युला तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही काढू शकता. नेक्स्ट आपल्याला काय काढायचे तर मोमेंट जनरेटिंग फंक्शन काढायचं. मोमेंट जनरेटिंग फंक्शन कसं कॅल्क्युलेट करतात तर आपण मागच्या सेमिस्टरमध्ये हे सगळे फॉर्म्युले बघितलेत मोमेंट जनरेटिंग फंक्शनचे कंटिन्युअस व्हेरिएट डिस्ट्रीब्युशनसाठी. तर ते फॉर्म्युले आपण इथं फक्त वापरतोय आणि याच्या PDF नुसार ते काय करतोय आपण कॅल्क्युलेट करत जातोय. मग आता आपल्याला इथं माहिती आहे की एक्स फॉलोज अ युनिफॉर्म रँडम व्हेरिएबल ओव्हर रेंज a to b. Also we know that the formula of moment generating function, it is denoted by mx of t and it is given by integration over whole range a to b e raised to tx fx dx. आणि मग आता ते इंटिग्रेशन आपण सॉल्व केलं तिथं कसं करणार सॉल्व तर fx जे आहे PDF त्या ठिकाणी PDF लिहिणार आपण 1/b मायनस a. तर इंटिग्रेशन ओव्हर a to b e raised to tx इंटू 1/b मायनस a इंटू dx. यातून काय होईल 1/b जे आहे ते 1/b मायनस जे आहे ते कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर येईल. सो इंटिग्रेशनमध्ये आपल्याला काय मिळेल इंटिग्रेशन ओव्हर a to b e raised to tx dx. आता ते e raised to tx चे इंटिग्रेशन आपण लिहिलं कसं लिहिणार ते सॉल्व करून आपल्याला काय मिळेल इज इक्वल टू 1/b मायनस a e raised to tx अपॉन t विथ लिमिट a to b. ते लिमिट पुट करून आपण सॉल्व केलं तर आपल्याला काय मिळेल बघा e raised to tx अपॉन t चं लिमिट पुट केल्यानंतर आपल्याला इंटिग्रेशन काय मिळेल e raised to bt मायनस e raised to at अपॉन t. So the final expression for MGF of uniform distribution is e raised to bt minus e raised to at upon
t into b minus a. So this is the MGF of continuous uniform distribution. So in this way we can calculate the MGF of continuous random variable. अशा पद्धतीने आपण हे MGF कॅल्क्युलेट करू शकतो, मोमेंट जनरेटिंग फंक्शन. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय पाहिलं तर आपण आजच्या लेक्चरमध्ये कंटिन्युअस युनिफॉर्म डिस्ट्रीब्यूशन कुणाला म्हणायचं त्याची डेफिनेशन बघितली आपण. त्यानंतर कंटिन्युअस युनिफॉर्म डिस्ट्रीब्यूशन हे जे आहे त्याचे वेगवेगळे फॉर्म्स बघितले आपण डेफिनेशन नंतर. म्हणजे ए ची व्हॅल्यू वेगळी दिली, बी ची व्हॅल्यू वेगळी दिली तर आणि ते कंटिन्युअस युनिफॉर्म डिस्ट्रीब्यूशनच फॉलो करत असेल तर त्याचे वेगवेगळे फॉर्म्स बघितले आपण. त्यानंतर त्याचं स्केच आपण पाहिलं. स्केच तर हे स्केच जर तुम्ही बघितलं तर काय दिसतंय तुम्हाला, तर असा एक रेक्टँगल दिसतोय, बरोबर ना. सो कंटिन्युअस युनिफॉर्म डिस्ट्रीब्यूशन इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ रेक्टँग्युलर डिस्ट्रीब्यूशन. त्याला दुसरं एक नाव आहे, त्याला रेक्टँग्युलर डिस्ट्रीब्यूशन असं सुद्धा म्हटलं जातं, कारण त्याचा ग्राफ असा रेक्टँगल दिसतो म्हणून. मग आपण जसे जसे ए आणि बीच्या व्हॅल्यू वेगवेगळ्या टाकू त्या पद्धतीचं ते फॉर्म्स आपल्याला वेगवेगळे युनिफॉर्म डिस्ट्रीब्यूशनचे मिळतात, जसे इथं आपण बघितले त्या पद्धतीनं. आणि मग आपल्याला ए आणि बीच्या व्हॅल्यू जर दिल्या असतील तर आपण ज्या पद्धतीनं मीन आणि व्हेरियन्स इथं डिराईव्ह केला आहे त्याच्या जी फायनल व्हॅल्यू आपल्याला मिळाली त्या फायनल फॉर्म्युला वापरून आपण डायरेक्टली मीन आणि व्हेरियन्स कॅल्क्युलेट करू शकतो एखाद्या रँडम व्हेरिएबलसाठी, जर आपल्याला त्याचे पॅरामीटर्स माहीत असतील तर. आणि मग त्याचं आपण मोमेंट जनरेटिंग फंक्शन बघितलं. अशा पद्धतीनं आपण काय केलं तर युनिफॉर्म डिस्ट्रीब्यूशनची आपण काय केली, प्रायमरी माहिती घेतली. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण युनिफॉर्म डिस्ट्रीब्यूशनचं CDF बघणार आहोत. त्यानंतर त्याचे मोमेंट्स बघणार आहोत, जे रॉ मोमेंट्स अबाउट ओरिजिन. त्यानंतर सेंट्रल मोमेंट्स कसे काढायचे ते आपण बघणार आहोत, त्याचे काय असतं सेंट्रल मोमेंट, त्याचं CDF काय असतं, ह्या गोष्टी आपण बघणार. त्याची मीडियन कशी काढायची, कॅल्क्युलेट करायची आपण बघणार आहोत. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण त्या सगळ्या गोष्टी पाहूयात. थँक्यू.